बाबा, खाण्याची याची व्यवस्था व्यवस्थित आहे का? हो, जेवायला आता येत आहे गावाकडून? झोपायला कुठं झोपता? आता खाताय रोडवर. रोडवरच? रोडवर बाबा या ठिकाणी झोपतायत. ही अवस्था सर्व मराठा बांधवांची या ठिकाणी आहे. कारण एकीकडे बघितलं जातं, या वेदना आपण तुम्हाला दाखवतोय. डोळ्यात एक आस आहे आरक्षण घेऊन जाण्याची, लेकरांसाठी, नातवांसाठी. आणि नातवांना एक शब्द देऊन आलोय, मी घरून निघतोय पण तुझ्यासाठी आरक्षण घेऊन येतोय. नातवांनी विचारलं मुंबईवरून काय आणलं बाबा, तर ते म्हणाले की मी सांगेल की मी तुमच्यासाठी आरक्षण घेऊन आलोय. 1-2 दिवसात मोडणारी वस्तू नाही घेऊन आलो, फाटणारे कपडे घेऊन नाही आलो, तर मी घेऊन आलोय पिढ्यानं पिढ्या टिकणारं, तुमचं भविष्य घडवणारं आरक्षण. आणि हे सर्व वेदना आहेत. आणि पाहतोय या ठिकाणी हे बाबा जेवतायत. एकीकडे पाऊस पडतोय आणि पाऊस पडत असताना तुम्हाला मी खाली दाखवतोय, बसता सुद्धा येत नाहीये. आणि ही अवस्था या ठिकाणी मराठा बांधवांची होताना पाहायला मिळते आहे. आणि सर्व ही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय. हे सर्व परिसरात पाऊस पडतोय आणि ही सर्व दृश्य आणि नेरेटिव्ह बातम्या पसरवणाऱ्या मीडिया हे कधी दाखवणार आहे? कारण ज्या काही बातम्या चुकीच्या मीडिया पसरवतो आहे, तर हे सत्य सुद्धा दाखवलं गेलं पाहिजे. एवढी वयस्कर माणसं उभ्यानं जेवण करतायत, बसण्याची व्यवस्था नाहीये, पाणी पडतंय वरतून. हे सगळं दाखवण्याची आज मीडियाला कळकळीची विनंती करेल की ही या बातम्या दाखवणं तुमचं कर्तव्य आहे. आमच्या